गुड मॉर्निंग सगळ्यांना। सकाळची सुरुवात झाली ती नेहमीप्रमाणे माझ्या रुटीनने। आधी आंघोळ करून फ्रेश झाले, कपडे बदलले आणि केस कोरडे केले। नंतर तुळशीला पाणी घातलं आणि किचनमध्ये आले। खिडकी उघडून सकाळची छान हवा घेतली। आज काहीतरी खास बनवायचं होतं, कारण की आज सोमवती अमावस्याने आमचे उपवास होते। त्यामुळे आम्ही साबुदाणा वडा करायचं ठरवलं। आधी 2 बटाटे कुकरमध्ये उकडायला ठेवले, तोपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेतले होते। वडे बनवण्यासाठी शेंगदाणे जाडसर असे बारीक करून घेतले। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे मी चटणी बनवण्यासाठी बाजूला काढून ठेवले। आता बटाटे उकडून झालेले होते, त्यामुळे ते मी गरम गरम असतानाच साल काढून घेतले, कारण की मला खूप वेळ झाला होता, त्यामुळे पटपट करायचं होतं। त्यामुळे मी पटपट साल काढून घेतली। दोन्ही बटाट्यांची साल काढून झाली, पण हात भाजत होते म्हणून मी सुरीने पटपट असे कट करून घेतले। ते कट करून झाल्यानंतर पेल्याच्या सहाय्याने मी स्मॅश करून घेतले, त्याने वडा फुटत नाही। तर आता मी साबुदाणे थोडेसे ग्राइंडरमध्ये पल्स मोडवरती बारीक करून घेते। पल्स मोड म्हणजे तुम्ही चालू बंद मोडमध्ये करायचं आहे, फक्त 2 वेळा। तर इथे मी 4-5 मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत। आता हा आपण स्मॅश केलेला बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी साखर घ्यायची, मीठ घ्यायचं आणि तर यामध्ये थोडीशी मिरची पावडर ॲड करून एकजीव करून घ्यायचं। आणि आता आपण चटणी कशी करायची ते बघूयात। तर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, 2-4 मिरच्या घेतलेल्या आहेत, दही घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे। त्याचनुसार मी थोडंसं मीठ आणि साखर ॲड केलेली आहे आणि पाणी मिक्स करून मिक्सरला बारीक केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता आपली चटणी रेडी आहे। मी पिठाचे गोळे केले आणि थोडेसे चपटे करून घेतले, ज्याने वडाचा आकार येईल। आणि तेल गरम झाल्यानंतर हळूहळू एक एक वडा सोडून घेतला। वडा लगेच उलटा करायचा नाही, नाहीतर वडा तुटू शकतो। थोडासा तो खालून क्रिस्पी झाला की नंतर तुम्ही तो पलटायचा आहे। तो इथे बघू शकतात की वडा किती छान असा तयार झालेला आहे, अजिबात फुटलेला नाही। जर तुम्ही अशी रेसिपी केली तर अजिबात वडा फुटणार नाही। तर इथे मी सर्व वडे तळून घेते। रेसिपी उपवास असेल तर नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कशी झाली आहे ती। तर तुम्ही बघू शकतात वडे इथे रेडी झालेले आहेत। तर आज सोमवती अमावस्या आहे, त्यासाठी आम्ही महादेवाच्या मंदिरात जाणार होतो। मी पटकन साडीला इस्त्री करून घेतली, त्यानंतर तोंडाला बेसन पीठ हळद लावलं आणि आता मी पटकन आता रेडी होते। महादेवाच्या मंदिरात जाणार म्हणून आज मी ऑफ व्हाईट कलरची साडी घालून रेडी झाले आणि आहो पण आले होते। तर आता मंदिरात जाण्यासाठी आम्ही निघालो होतो पटकन। त्यानंतर आहो पण बोलले चल लवकर, उशीर झाला होता। तर खूप सिग्नल लागत होते, त्यामुळे थोडा वेळ झाला आणि आता आम्ही लोकेशनवरती पोहोचलो। तर तुम्ही बघू शकता इथे बाहेर फुलांचे स्टॉल आहेत, जिथे तुम्ही महादेवाला बेलपत्र वगैरे घेऊ शकतात। तर खूप ऊन लागत होतं। या स्टॉलवर स्वामींचं दर्शन झालं, स्वामींचा फोटो होता फुलांच्या हाराच्या वरती। तर आता इथे मी महादेवासाठी फूल घेतले आणि हे आहो बोलले की तुला गजरा पण घे। तर इथे मी गजरा लावला, पण तो पण थोडासा खालीवर झाला। नंतर मी तो ॲडजस्ट करून घेतला आणि आम्ही मंदिरामध्ये निघालो। तर तुम्ही वरती बघू शकता कमानीवरती लिहिले मृत्युंजयेश्वर मंदिर कोथरूड। मला पण मंदिरामध्ये जायला आवडतं का। तर इथे आलो की पहिल्यांदा आपण चप्पल काढून घ्यायचे आहेत, त्यानंतर इथे पाणी घ्यायचं आहे पायावरती आणि मगच मंदिरामध्ये एंट्री करायची आहे। पुणेकरांना, तुम्ही या मंदिरामध्ये कधी गेला आहात का? तुम्हाला माहीत आहे का या मंदिराची हिस्ट्री काय आहे? मंदिरात गेल्यावरती खूप शांत वातावरण होतं तिथं आणि प्रसन्न वाटत होतं। आणि त्यातच आम्हाला हे माऊ दिसले आणि तिची 2 पिल्ले होती, जी खूप खोड्या काढत होती। त्यानंतर मी मंदिरामध्ये प्रवेश केला आणि छान असं मस्त आवरून गजरा वगैरे घालून महादेवांना भेटायला गेले, कारण ते आपले आराध्य दैवत आहेत। तर इथे मी महादेवाच्या पिंडीवरती फूल वाहिलं, बेलपत्र वाहिलं आणि देवाला मनोभावे नमस्कार केला। आमची जोडी कायम अशीच राहू दे असा आशीर्वाद मागितला। संध्याकाळचे 5 वाजले होते, त्यामुळे एवढी मंदिरामध्ये गर्दी नव्हती। तुम्ही रात्री याल तर खूप गर्दी असते। तर इथे मी बाहेर असलेल्या नंदी महाराज आणि महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र वाहिलं। आम्ही आज मंदिरामध्ये आलो, त्यामुळे आम्हाला खूप आज रिलॅक्स वगैरे वाटलं। दिवसाचा स्ट्रेस सगळा कमी झाला। काय माहिती मंदिरामध्ये अशी कोणती एनर्जी आहे की जे आपण गेलो की तिथं सगळं आपलं टेन्शन वगैरे सोडून येतो आणि आम्ही परत हसत खेळत माघारी आलो। आज मंदिरामध्ये काढलेले हे काही फोटोज आहेत आणि आजचा व्लॉग इथेच संपला। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये। थँक्यू।